छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं आणि आमच्या तोंडून कधी जय बाहेर पडतं हे आम्हालाही कळत नाही। अहो एवढंच काय, आमच्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये जणू काय छत्रपती शिवाजी महाराज जिवंतच आहेत असं वाटावं, इतकी जादू या राजाची। हो, माणसं गेल्यावरती त्यांची स्मारके उभारली जातात, त्यांची पुतळे उभारली जातात, पण खऱ्या अर्थानं माणसांच्या हयातीतच त्याची स्मारक उभारणं, त्याचं पुतळे उभारणं, त्याच्या सर्वोत्तमतेचं सर्वोत्कृष्टतेचं ज्वलंत आणि जाज्वल्य उदाहरण होय। अहो आपले छत्रपती शिवाजी महाराज गेल्यावर नव्हे तर त्यांच्या हयातीतच खऱ्या अर्थानं त्यांची स्मारके उभारली गेली। महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले। आंध्र प्रदेशात श्री शैल्य मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे बघा। महाराजांनी दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या असं लक्षात आलं या नदीला घाट नाही। महाराजांनी पहिलं काम केलं, त्या आंध्रातल्या कामगारांना बोलवलं आणि घाट बांधण्यासाठी पैसे दिले। त्या आंध्रातल्या कामगारांनी घाट बांधून घेतले। राजे पुढच्या दिशेने निघाले, पण त्या आंध्रातल्या कामगारांना वाटलं हा राजा आपल्या समोर नजरेसमोर असायला हवा, ह्या राजाची प्रेरणा आपल्याला सदैव असायला हवी, म्हणून त्या आंध्रातल्या कामगारांनी आपल्या खिशातले पैसे काढले आणि राजांचं स्मारक उभारलं। अहो महाराजांच्या हयातीतलं ते आंध्रातलं पहिलं स्मारक